पहिल्यांदा 10,000च्या वर एकावेळी अनुकंपा तत्वावर आणि MPSCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या झाल्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी राज्याला 100 दिवस आणि आता 150 दिवसाचा जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमाचा हा भाग होता। आणि आमच्या सामान्य प्रशासन विभागाने आणि खास करून आमच्या प्रधान सचिव व्ही राधा यांनी आपलं संपूर्ण प्रशासनामधले सामान्य प्रशासनामधले अनेक निर्णय सुलभ करून अनेक शासन निर्णयामध्ये सुलभता आणून आज राज्याच्या एकंदरीत 10,000 परिवाराला एक सुखद त्यांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा नोकरीचा प्रश्न या ठिकाणी सोडला गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानतो आणि राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी सर्व जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सरकारच्या आमच्या सामान्य प्रशासन विभागाने जे उत्कृष्ट कार्य केलं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो। नागपूरमध्ये सुद्धा आज 947 नियुक्त्या झाल्या आणि त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या 10,000 मध्ये नागपूरमध्येही 947 नियुक्त्या मिळाल्या। नागपूरच्याही ज्या नियुक्त्या झाल्यात अमरावती जिल्ह्यात ज्या नियुक्त्या झाल्या त्यांनाही मी शुभेच्छा देतो। सर, अनुकंपाचा प्रश्न सुटला असला तरी आरक्षणाचा प्रश्न जटिल होताना पाहायला मिळतोय। आज तुम्ही ओबीसीची बैठक घेत आहात, दुसरीकडे जरांगे पाटील म्हणतात प्रमाणपत्र वाटप सुरू करा नाही तर सरकारला अवघड जाईल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आज एक बैठक राज्यातल्या ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांनी मागणी केल्याप्रमाणे बोलवली आहे। माननीय विजय वडेट्टीवारजींनी ही मागणी केली की ओबीसी समाजातल्या प्रमुख ज्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या ऐकून घ्या आणि खास करून विजय वडेट्टीवारजींनी आज या बैठकीची विनंती केली होती, त्यामुळे आम्ही सर्व त्या बैठकीला आहोत। विजय वडेट्टीवारजी जे काही आता मांडतील त्यामध्ये जे काही ओबीसी संदर्भाने शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। निश्चितपणे ज्या काही आता मागण्या आहेत त्या मागण्या सर्वच समाजाच्या मागण्या, इकडे मराठा समाजाच्या मागण्या शासन पूर्ण करतायत, ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू। पण शासनामध्ये ही महत्त्वाची भूमिका आम्ही घेतली आहे की ओबीसी आणि मराठा हा समाज समोर येणार नाही, दोन्ही समाजाला त्यांच्या हक्काचं मिळेल, कोणाच्या ताटातलं कोणाच्या ताटात जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेणार आहे। बबनराव तायवाळेजी यांची ऑलरेडी 2-3दा माननीय मुख्यमंत्री महोदयाची नागपूरला भेट झाली आहे। नागपूरच्याही बबनराव तायवाळेंच्या उपोषणाला स्वतः राज्याचे ओबीसी मंत्री गेले होते आणि त्यांनी एक असंही म्हटलं तायवाळेंनी की मला वेगळ्या बैठकीची गरज आहे। ठीक आहे, बबनराव तायवाळेंचे आम्ही समजून घेऊ त्यांचं म्हणणं काय आहे। शरद पवार यांनी मागणी केलेली आहे की कृषी संदर्भात एक नवीन पॉलिसी आणण्याची गरज आहे, हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय असतो। नाही, केंद्र सरकारने यापूर्वीच राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषीमध्ये वेगवेगळे धोरण आणले आहे आणि आता तर कृषीमध्ये ज्या पद्धतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, आता स्मार्ट कृषी योजना असेल, परवा आम्ही त्या ठिकाणी नागपूरमध्ये एक स्मार्ट कृषी शहर कृषी गाव हे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्या गावाच्या पूर्ण फवारणी पेरणी त्या ठिकाणी ड्रोन सर्वे कीटकनाशक त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकणे, कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती आणण्याचा निर्णय केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजी आमचे केंद्रातले सर्व आमचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे या ठिकाणी वेगवेगळे आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिकरणाच्या माध्यमातून कृषीकडे लक्ष देत आहे। तथापि शरद पवार साहेबांना जे काही कृषी विषयामध्ये अजून अधिकची त्यांना काय आधुनिकीकरण स्वीकारायचं कारण त्यांचा एक मोठा अभ्यास आहे कृषी विषयाचा, ते देशाचे कृषी मंत्री आले आहे आणि त्यामुळे त्यांनी जर राज्याच्या आमच्या सरकारला किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या किंवा त्यांनी काही त्यांच्या अपेक्षित काय आहे कृषीमध्ये करणं हे जर त्यांनी दिलं तर निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री याचा विचार करतील।
काल अकोल्यामध्ये भाष्य करताना असं म्हटलंय की म्हणजे आणि संघ परिवार हे सगळ्यात जास्त ओबीसीचे विरोधक आहेत, त्यांनी त्यांना काही दिलं नाही. तर प्रकाश आंबेडकर साहेबांना हे समजलं पाहिजे की 65 वर्ष काँग्रेसने सरकार चालवलं. केंद्रीय ओबीसी आयोगाला कधी संविधानिक दर्जा दिला नाही. कोणी दिला दर्जा संविधानिक आयोगाचा? मोदीजींनी दिला. देशाच्या मंत्रिमंडळात आज 27च्या वर मंत्री ओबीसी समाजाचे आहेत. महाराष्ट्राला ओबीसी मंत्रालय कोणी दिलं? प्रकाश आंबेडकरजी तुम्ही दिलं का? प्रकाश आंबेडकर जरा घेतला पाहिजे. 40 वर्ष काँग्रेस पार्टीची सरकार महाराष्ट्र होती, पण ओबीसी मंत्रालय नव्हतं, ते देवेंद्र फडणवीसजींनी दिलं. आणि त्यामुळं हे काय उपकार करत नाहीये. पण प्रकाश आंबेडकरजींनी काँग्रेसची बोलीभाषा बोलू नये असं मला वाटतं. एक प्रश्न असा आहे, रामदास कदम यांनी जी टीका केली होती बाळासाहेबांच्या बॉडीबद्दल, त्यानंतर एक द्वंद्व युद्ध पाहिलं. अनिल परबांनी थेट रामदास कदमांच्या की जाणीव होतं असा आरोप केला. कुटुंबापर्यंत खालच्या स्तराला गेला असं वाटतं. या राज्याच्या 14 कोटी जनतेला असे आरोप प्रत्यारोप नाही. राज्याच्या 14 कोटी जनतेमध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यांना मदत करण्याचे प्रश्न आहेत. दीपावली समोर आहे, दीपावलीपूर्वी शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे याकरता सरकार आहे. आम्हाला अशा व्यक्तिगत आरोपा प्रत्यारोपामध्ये काही इंटरेस्ट नाही. मुख्यमंत्री कधीही कुणाला चुकीचं पाठीशी घालत नाही. ज्या गोष्टीत तथ्य असेल तर मुख्यमंत्री कारवाई करतात. आमचे मुख्यमंत्री पारदर्शी आहे. त्यांना कुणी त्यांच्यावर कुठलाही आरोप असा लावणे हे काही योग्य नाही. मुख्यमंत्री घेत आहेत असा आरोप आता संजय राऊत मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भ्रष्टाचाराचा आरोप. मागच्या 35 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माझे पारिवारिक संबंध आहेत. आणि देवेंद्र फडणवीसजी बद्दल या देशात या राज्यामध्ये असा आरोप असा राज्यातला देशातला एकही व्यक्ती लावू शकत नाही. फक्त संजय राऊत लावू शकतात, कारण त्यांनी राजकीय पोटसूळ उडलेला आहे. त्यांना राजकारण करायचं आहे, राजकीय वक्तव्य करायचं आहे. पण या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी सारखे पारदर्शी, इमानदार, इज्जतदार आणि अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या प्रतिमेबद्दल जर काही बोललं तर महाराष्ट्र तुम्हाला सोलून काढेल. संजय राऊतजी, संजय राऊतांनी किमान देवेंद्र फडणवीसजींना भ्रष्टाचाराच्या कुठल्या आरोपामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. देवेंद्र फडणवीसजी हे कधीही आमच्या पक्षात, आमच्या कार्यकर्त्यापासून तर आमच्या मंत्रिमंडळापर्यंत पारदर्शी प्रशासन ठेवण्याच्या गोष्टी करतात. आणि ते नुसतं तोंडाच्या वाफा नाही आहेत, बोलाची भात आणि बोलाची कडी नाही आहे, ते अंमलात आणतात. कुणी या राज्यामध्ये एक व्यक्ती आणि देशामध्ये कुणी एक व्यक्ती जर मला आणून दाखवला की देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधी त्यांच्या जीवनात भ्रष्टाचार किंवा कुणाला एक थंबडीवर पैसा मागितला असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही सर्व या ठिकाणी राजकीय संन्यास देऊ. इतकं इमानदार नेतृत्व देवेंद्र फडणवीसजीचं आहे. तुम्ही ज्या उद्धव ठाकरेंनी काय काय केलं आहे, किती टक्केवारी घेतली आहे मुख्यमंत्री असताना, आता हे बोलायला लावू नका. खरं तर देवेंद्र फडणवीसजीवर असे आरोप करतात. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरून सगळा हा वाद सुरू झालेला आहे. त्यांच्या बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरती शंका उपस्थित करण्यात येते. नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ही शंका उपस्थित केली. त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला अनिल परब देत आहे. मी वारंवार सांगतो की व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांच्या परिवारामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या पारिवारिक विषयामध्ये माझा बिलकुल संबंध नाही. मी त्यावर बोलू इच्छित नाही. त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचं मृत्यूपत्र काय असेल, काय त्यांनी केलं असेल याबद्दल सारख्या कार्यकर्त्यांनी त्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही.
ओला उबर आणि रॅपिडोच्या विरोधात आता टॅक्सी आणि ज्या रिक्षा संघटना आहेत त्यांनी सुनील मोदीजी अशा नावाची मोहीम सुरू केलेली आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही महायुतीच्या विरोधात मतदान करू असा इशारा त्यांनी दिलेला. त्यांचं म्हणणं समजून घेऊ, त्यांचं काय डेलिगेशन असेल तेही समजून घेऊ. आपल्या त्यांना विनंती आहे की त्यांचं म्हणणं काय हे सरकार ऐकून घ्यायला तयार आहे आणि सरकारला केव्हाही ते भेटले तर मी सुद्धा त्याला मदत करायला तयार आहे. त्यांची आम्ही चर्चा करू. बावनकुळे जी आज ओबीसी की बैठक है, इसमें कैसे देखते हो, क्या चीजें उसमें, जबकि मराठा समाज लगातार कह रहा है कि आपने मांगे तो मांगे लेकिन अब तक देखिए महाराष्ट्र में ओबीसी जो हमारी कैबिनेट सब कमेटी है और माननीय मुख्यमंत्री जी को ओबीसी समाज के कई लीडर्स खासकर विजय वडेट्टीवार जी और बाकी लीडर जो ओबीसी समाज के लीडर्स हैं उन्होंने डिमांड की है कि एक बैठक माननीय मुख्यमंत्री ने लेनी चाहिए. माननीय मुख्यमंत्री जी ने वो बैठक आयोजित की है और ओबीसी नेताओं का क्या कहना है ये सुनना हमारी जवाबदारी है. मराठा समाज का जो डेलीगेशन आता है उस पर भी हम सुनते हैं. दोनों समाज का जो हित में वो हम करते हैं. ओबीसी का ना मराठा को जाए, मराठा का ना ओबीसी को आए, किसकी की ताटी का किसको ना जाए ये भी निर्णय हम करते हैं. तो मुझे लगता है आज की बैठक ओबीसी समाज के मन में कुछ शंकाएं है, कुछ संशय है, वो उनके संशय और शंकाएं वो आज रखेंगे, उसमें हम उनसे बात करेंगे. एक सवाल ये है कि आज जिस तरीके से 10,000 के आसपास नियुक्ति पत्र बांटे गए, सरकार किस तरीके से इसको ले रही है और खास करके रोजगार के सिस्टम में सरकार किस तरीके से काम कर रही है? देखिए, महाराष्ट्र की निर्मित के बाद पहली बार 10,000 नियुक्ति आज हुई है और जिस प्रकार से ये नियुक्तियां हुई है ये मजबूत प्रशासन की एक नींव डाली गई है. जब तक हमारा प्रशासन की सारी जगह पूरी हम जो हमारा पूरा सरकार का जो टोटल हमारी जो ऑफिसर की या कर्मचारियों की संख्या है ये पूरी हम जब तक नहीं भरेंगे तब तक मजबूत प्रशासन और निर्णय क्षमता जल्दी नहीं होगी. बहुत सी जगह वैकेंट है, 30% के ऊपर जगह वैकेंट है, उसको पूरा भरने का काम हमारी सरकार कर रही है. मैं माननीय देवेंद्र फडणवीस जी का आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने पहल की. पहला जब सरकार बनी तब 100 दिन का कार्यक्रम लाया, फिर 150 दिनों का कार्यक्रम लाया और सारे प्रशासन को, हमारे महाराष्ट्र का जीएडी सामान्य प्रशासन विभाग की जो हमारी प्रिंसिपल सेक्रेटरी वी राजा जी, उनने बहुत मेहनत की माननीय मुख्यमंत्री जी के नेतृत्व में और पूरे महाराष्ट्र के हमारे सारे कलेक्टर, सारे कमिश्नर, सारे पुलिस कमिश्नर, सारा प्रशासन ये काम में लगा और उसका परिणाम है कि आज महाराष्ट्र में 10,000 के ऊपर नियुक्तियां हुई है. अकेले नागपुर में 947 नियुक्तियां हुई है, अमरावती में 500 के ऊपर नियुक्तियां हुई है. ये जो पहला फेज है और फेज आएंगे, जैसे जैसे आगे जाएंगे वैसे फेज आएंगे. लेकिन महाराष्ट्र में अगर हमें जो देवेंद्र फडणवीस जी का संकल्प है, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार और हमारी सरकार लोकाभिमुख हो, ये हमारी जो सरकार को आगे लेके जाना है. जब तक हमारे पास पूरा मनुष्य बल नहीं होगा, हमारा पूरे ऑफिसर्स हमारे पूरी संख्या नहीं होगी, तब तक हम ये संकल्प पूरा नहीं कर पाएंगे. विकसित महाराष्ट्र का अगर संकल्प पूरा करना है तो प्रशासन को भी मजबूत करना पड़ेगा और शासन और प्रशासन मिलके मजबूती से महाराष्ट्र को आगे लेके जाना पड़ेगा. देखिए, संजय राउत को कितना वैल्यू देना ये तो आपको, मुझे लगता है कि जिस प्रकार से संजय राउत राजनीति से झपटे हुए हैं वो ये भी उनको तमीज नहीं रही है. मैं एक प्रकार से तमीज की बात करूंगा कि वो ऐसे व्यक्ति पे आरोप कर रहे हैं. उन्होंने आज देवेंद्र फडणवीस जी पे आरोप किया जो आरोप कभी भी सहन नहीं हो सकता है. देश में और महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जैसे पारदर्शी, ईमानदार, इज्जतदार कार्यकर्ता के ऊपर अगर भ्रष्टाचार का आरोप संजय राउत लगाते हैं तो महाराष्ट्र की जनता इनको छोड़ेंगी नहीं. महाराष्ट्र का एक भी व्यक्ति और देश का एक भी व्यक्ति अगर ये बोले कि हमने देवेंद्र फडणवीस जी को कोई भ्रष्टाचार के रास्ते से जाते हुए देखा है तो हम राजकीय संन्यास ले सकते. ये हमारी इतनी धमक है. उल्टा संजय राउत ने देखना चाहिए कि मुंबई कारपोरेशन 40 साल चलाई, वो किस आधार पे चलाई. 2.5 साल उद्धव ठाकरे की सरकार किस आधार पे चली.
वो उन्होंने जो प्रयास किए, उन्होंने जो यहाँ पर काला पीला किया है, वो दूसरे पे आरोप लगाते हैं। देवेंद्र फडणवीस जैसे ईमानदार कार्यकर्ताओं पे आरोप लगाया तो हम नहीं छोड़ेंगे इनको। ये लोग हैं, इनको राजनीति में ये इतने नीचे गिरे हुए हैं कि देवेंद्र फडणवीस जैसे ईमानदार व्यक्ति के ऊपर वो आरोप लगाते हैं। महाराष्ट्र की जनता भी छोड़ेंगे नहीं। और संजय राउत ने इसके बाद मुंह संभाल के बात करनी चाहिए, जरा अकल से बात करनी चाहिए, और इस प्रकार से तमीज से बात करनी चाहिए। देवेंद्र फडणवीस जी पे आरोप करने के बजाय आरोप करने के पहले सोचना चाहिए। धन्यवाद।